श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण भाद्रपद वद्य पंधरवडा किंवा महालय, ज्याला आपण पितृपक्ष असे म्हणतो, ह्याबद्दलची माहिती बघणार आहोत. पितृपक्षादरम्यान आपण मृत झालेल्या व्यक्तींचे म्हणजेच आपल्या मृत पूर्वजांचे श्राद्ध पूजन करतो. असे म्हटले जाते की मृत पूर्वज ह्या काळात पृथ्वीवर येतात. त्यांच्या तिथीस आपण जव, तीळ, हवन, पिंडदान, हिरण्यदान त्यांच्या नावाने करतात आणि सद्गृहस्थास भोजन देतात. पितृपक्षात आपण दररोज पितृसुक्ताचे हवन केले तर चालते. श्राद्ध पूजनाच्या दिवशी व प्रत्येक अमावस्येला आपण दुपारी 12 वाजता एका पोळीवर थोडासा भात घेऊन त्यावर तूप टाकून त्यावर 5-7 काळे तिळाचे दाणे टाकून आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून एक माळ पुढील मंत्राची करायची आहे. मध्वः सोमास्य धीना मदाय प्रत्नो होता वासते वाम बरहिष्मती रतिर्विश्रिता गिरीशा यात नासत्योपवाजेह. असे म्हणून माळेचा स्पर्श आपल्याला त्या भातास करायचा आहे आणि हा भात आपल्याला गॅलरीत किंवा गच्चीवर किंवा छतावर ठेवायचा आहे, जेणेकरून पक्षी हा भात खातील. श्राद्धाच्या दिवशीही आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि ही कृती करायची आहे. जर घरात सवाष्ण गेलेली असेल तर अविधवा नवमीस तिचे श्राद्ध घालावे. पितरांची मृत तिथी जर आपल्याला माहित नसेल तर सर्व पितरी अमावस्या म्हणजेच पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी आपण श्राद्ध पूजन करायचे आहे, जेणेकरून आपले पित्र वर्षभर तृप्त राहतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. घरात किंवा कुळात चालू वर्षात एखादी व्यक्ती मृत झाली असेल तर आपल्याला महालय श्राद्ध करता येत नाही. मृत व्यक्तीस 1 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करत नाही. मृत पूर्वजांची तिथी जर पौर्णिमेला येत असेल तर त्यांनी पंचमी, अष्टमी, द्वादशी किंवा सर्व पितरी अमावस्येला श्राद्ध पूजन करावे. एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू घातपाताने किंवा आत्महत्या केल्याने झाला असेल तर त्याचे श्राद्ध शस्त्रदहित श्राद्ध म्हणजेच भाद्रपद कृष्ण चतुर्दशी ह्या तिथीस श्राद्ध घालावे. घर सोडून गेलेले किंवा संन्याशी व्यक्तींचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालावे. पितरांना नैवेद्य दाखवायच्या वेळेस सर्वप्रथम आपल्याला पितरांसमोर पाण्याचा भरीव गोल मंडल काढायचा आहे. त्यावर आपल्याला नैवेद्याचे ताट ठेवायचे आहे. नैवेद्यातील प्रत्येक अन्न पदार्थावर आपल्याला तुळशीचे पान ठेवायचे आहे. तुळशीच्या पानाचे देठ पितरांकडे करावे. सर्वप्रथम आपण धूप आणि नंतर दीप 3 वेळा अर्धचंद्राकृती ओवाळून घ्यावा. नंतर पाणी हातात घ्यावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने फिरवावे. नंतर एक तुळशी पत्र पाण्यात बुडून मंत्र म्हणावा. ओम प्राणाय स्वदाह, ओम अपानाय स्वदाह, ओम व्यानाय स्वदाह, ओम उदानाय स्वदाह, ओम समानाय स्वदाह, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वदाह. असे म्हणून हातातील तुळशी पत्र पितरांसमोर ठेवावे. ही कृती दुसरे तुळशी पत्र घेऊन परत तशीच करावी व हे तुळशी पत्र पितरांना वाहून द्यावे. घरातील व्यक्तीचे निधन झाल्यास प्रथम वर्षी आपण कुठले नियम पाळावेत आपण हे थोडक्यात बघूया. माता पिता मरण पावल्यास प्रथम वर्षापर्यंत त्यांच्या पुत्रांनी मंगल कार्य, सोहळे आणि समारंभ वर्ज करावे. देवपूजा व नित्य कर्म आपण चालू ठेवावे. तीर्थयात्रा करू नये. दिवाळी सारख्या सणांमध्ये आपण शास्त्रापुरते फक्त पूजा विधी करावी, पण फराळही करण्याचे टाळावे. उपवर मुली किंवा मुलांचे जर माता पित्याचे निधन झाले तर 1 वर्षभर त्यांचा विवाह करता येत नाही. अडचणीच्या प्रसंगी संवत्सर संपताच किंवा अब्जपूर्ती श्राद्ध करून विवाह करता येतो. प्रथम वर्षी मृतात्म्यास प्रेतत्व असल्यामुळे आपण हे सर्व निषेध करतो. प्रथम वर्षी मृत व्यक्तीचे पार्वन येत नसते, कारण महालय हा पितरांचा असतो, प्रेतांचा नव्हे. कारण मृतास प्रेतत्व निवारण होऊन पितृत्व प्राप्त होण्यास 1 वर्षाचा कालावधी लागतो. एखाद्या मनुष्याचा जर मृत्यूच्या समयी संसारात जीव गुंतला असेल तर मृत्यूच्या समयी त्याला ईश्वर मनात न येता पाळीव प्राणी, आवडत्या व्यक्ती किंवा जेवण दिसत असते. हे चिंतन करत तो व्यक्ती मृत पावतो. इथे आपल्याला दैनंदिन जीवनात भगवंताचे नामस्मरण का करावे व त्याचे महत्व आपल्याला पटते.
वाटते. म्हणूनच कायम आपल्या मुखात भगवंताचे नाम असावे. मनुष्य मृत पावला की आपल्याला असे वाटते की आता सर्व संपले, परंतु मेल्यावरही वासना न संपल्याने ती व्यक्ती अतिसूक्ष्म देहाने ती वासना पूर्ण होईल यासाठी झटत असते. त्यासाठी आपण पितृपक्षात श्राद्ध घालतो व पितरांची सेवा करतो, ज्याने आपल्या मृत पूर्वजांना सद्गती लाभते. अर्चितानां मूर्तानां पितॄणां दीप्त तेजसां नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्य चक्षुषां इंद्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा सप्तर्षीणां तथान्येषां तान् नमस्यामि कामदान् मन्वादीनां मुनीन्द्राणां सूर्यचन्द्रां सोस्तथा तान् नमस्याम्यहं सर्वान् पितॄनप्सुदधावपि नक्षत्राणां ग्रहणाञ्च वायव्यग्नोरभस्तस्तथा द्यावा पृथिवोऽव्यश्च तथा नमस्यामि कृताञ्जलिः देवर्षीणां जनितृश्च सर्वलोक नमस्कृतान् अक्षयस्य सदा दातॄन् नमस्येऽहं कृताञ्जलिः प्रजापतेः कश्यपाय सोमाय वरुणाय च योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलिः नमो गणेभ्यः सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु स्वयंभुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरास्तथा नमस्यामि तथा सोमं पीतरं जगतामहम् अग्निरूपांस्तथैवान्यान् नमस्यामि पितॄनहम् अग्निशोममयं विश्वं यत एतदशेषतः ये तु तेजसी ये चैते सोमसूर्याग्निमूर्तयः जगत्स्वरूपिणश्चैव तथा ब्रह्मा स्वरूपिणः तेभ्योऽखिलेभ्यो योगिभ्यः पितृभ्यो यतमानसः नमो नमो नमस्ते मे प्रसीदन्तु स्वधा भुजः इति पितृस्तोत्र समाप्त. पितृस्तोत्राच्या पठणाने ज्या व्यक्तींच्या कुंडलीत पितृदोष असतो त्यांचा पितृदोष कमी होण्यास मदत होते आणि पितृदोषाचे वाईट परिणाम कमी होतात. पितृस्तोत्राचे ज्या कुटुंबात नियमाने पठन केले जाते तेथे कोणत्याही प्रकारची कमतरता राहत नाही. सुख समृद्धी वाढते आणि कुटुंबात शांततेचे वातावरण निर्माण होते. कुटुंबातील सदस्य आनंदी आणि निरोगी राहतात. त्यांची कामे आपोआप मार्गी लागतात. त्यांच्या सर्व कामातील अडथळे कमी होऊन त्यांची प्रगती होते. कुठल्याही कामात जर आपल्याला यश प्राप्त करायचे असेल तर नियमितपणे पितृस्तोत्राचे दररोज पठन करावे. ज्या कुणाला नोकरीत आणि व्यवसायात अडचणी येत असतील त्यांनी दररोज पितृस्तोत्राचे पठन करावे. दिवसेदिवस त्यांची प्रगती होत राहते आणि त्यांना नोकरीत आणि व्यवसायात यश प्राप्त होते. दिवसेदिवस ते उच्च पदाकडे वाटचाल करतात. पितृस्तोत्र बोलताना आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून आसनावर बसायचे आहे. हे आसन आपण देवपूजा करताना वापरायचे नाही. पितृपक्षात आपल्याला कुठल्याही ग्रंथाचे पारायण करता येते, जसे की गुरुचरित्र, नवनाथ, भागवत. ह्या दिवसात केलेले पारायण पितरांना संतोषकारक असते. दररोज आपण सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम देवपूजेआधी पितरांची सेवा करायची असते. त्यामध्ये आपल्याला पहिले पितरतुष्टीकारक स्तोत्र व बाह्य शांती सुक्त वाचायचे आहे. रोज पंचमहायज्ञ करायचा आहे. पितृपक्षात आपल्याला मृत पितरांचे श्राद्ध करणे अनिवार्य आहे, कारण श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहतात. तसेच असे पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास बनतात. त्यामुळे त्या वाईट शक्ती पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते. आपण श्राद्ध विधी केल्यामुळे आपल्या पितरांचे रक्षण होते, त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुखकर होते. पितृपक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले की आपले पितर वर्षभर तृप्त राहतात. पितृपक्षात आपण दत्त महाराजांचे कायम नामस्मरण करावे. ह्यामुळे पूर्वजांना गती मिळते. पितृपक्षात भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्याने गयेला जाऊन श्राद्ध केल्याचे फळ मिळते. शास्त्रानुसार भरणी श्राद्ध हे वर्ष श्राद्धानंतर करावे. वर्ष श्राद्धापूर्वी सपिंडीकरण केले जाते. त्यानंतर भरणी श्राद्ध केल्याने मृताच्या आत्म्याची प्रेत योनीतून सुटका होण्यास मदत होते. हे श्राद्ध प्रत्येक पितृपक्षात करावे. नित्याच्या तर्पणातही
मृत व्यक्तीचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्यांच्या नावाचा उच्चार करावा. पहिल्या वर्षी मृत व्यक्तीच्या नावाचा उच्चार करू नये. पितृपक्षात पितरांसाठी केले जाणारे विधी हे मुलाने करणे आवश्यक आहे, पण मुलगा नसल्यास आपण त्याचा क्रम बघूया. पहिला व्यक्ती नसेल तर दुसऱ्याने ते श्राद्ध करावे. श्राद्ध कोणी करावे याचा क्रम आपण बघूया. मुलगा नसल्यास मुलगी, मुलगी नसल्यास नातू, पंतू, मग पत्नी, मुलीचा मुलगा, सख्खा भाऊ, पुतण्या, चुलत भावाचा मुलगा, वडील, आई, सून, थोरल्या आणि धाकट्या बहिणींची मुले, मामा, सपिंड म्हणजे 7 पिढ्यांपर्यंतचे कुळातील कोणीही व्यक्ती, 7 पिढ्यानंतरचे गोत्रातील कोणीही म्हणजे शिष्य, उपाध्याय, मित्र, जावई या क्रमाने. जर पहिला व्यक्ती नसेल तर दुसऱ्या व्यक्तीने श्राद्ध कर्म करावे. जर आपले एकत्र कुटुंब असेल तर कर्त्या वडील पुरुषाने श्राद्ध करावे आणि विभक्त कुटुंब असतील त्याने प्रत्येकाने स्वतंत्र श्राद्ध करावे. प्रत्येक मृत व्यक्तीसाठी श्राद्ध केले जाईल हे आवर्जून बघावे, जेणेकरून प्रत्येक मृत व्यक्तीस सद्गती प्राप्त होईल. श्राद्ध करण्यासाठी विविध प्रकारचे आपण दानधर्मही करू शकतो, ज्यामध्ये पाण्याने भरलेला कुंभ किंवा कलश आपण दान करू शकतो. अन्नदान करावे, तिळाचे दान करावे, गाईस गवत घालणे, श्राद्ध तिथीस उपोषण किंवा उपवास करावा, श्राद्ध विधीचे वाचन करावे. पितृपक्षाबद्दलची ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर कृपया आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आपल्या चॅनलवर अजून माहिती मिळवण्यासाठी आणि देवी देवतांची सेवा करण्यासाठी कृपया पुढील व्हिडिओला क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.